नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे रवींद्र आणि आपण बघत आहात गोल्डन ईगल G007 चॅनल। मित्रांनो, गोल्डन ईगल G007 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे। आजच्या भागात 99 भाषांमध्ये व्हॉइस टायपिंग कसे करायचे ते आपण बघणार आहोत। मित्रांनो, आज व्हिडिओच्या भागामध्ये आपण बघणार आहोत संगणकावर वाकटंक लेखन कसे करायचे। काय आश्चर्यचकित झालात वाकटंक लेखन शब्द ऐकून? अहो, वाकटंक लेखन म्हणजेच व्हॉइस टायपिंग, म्हणजेच हाऊ टू डू व्हॉइस टायपिंग ऑन कॉम्प्युटर। मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि बेलचे बटन दाबायला विसरू नका। हे व्हॉइस टायपिंग गुगलने नव्यानेच विकसित केलेल्या गुगल डॉक या प्रोग्राममध्ये करता येते। त्यासाठी आपल्याला एक जीमेल बनवायला लागतो आणि आपण जीमेल बनवल्यावर आपल्याला गुगल कंपनी लगेच 15 GB स्पेस त्यांच्या सर्व्हरवर देऊ करते आणि या 15 GB स्पेसवरती आपण आपली माहिती, फोटो, पत्रके इत्यादी शेकडो पत्रके आपण सेव्ह करून ठेवू शकतो आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून कुठल्याही कॉम्प्युटरवरून आपण ती ॲक्सेस करू शकतो, त्याच्यात बदल करू शकतो, ती बघू शकतो, वाचू शकतो किंवा एडिट करू शकतो। गुगल डॉक हा प्रोग्राम मायक्रोसॉफ्ट वर्ड सारखाच आहे। यामध्ये वर्डच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत, परंतु एक अतिरिक्त विशेष सुविधा उपलब्ध आहे, ती म्हणजे व्हॉइस टायपिंग। यासाठी आपल्याला जो जीमेल बनवायला लागतो तो आपल्याला स्वतःला जरी बनवता येत नसला तरी आपण तो आपल्या मुलांकडून किंवा नातवंडांकडून सहज बनवून घेऊ शकतो, कारण की आज नव्या पिढीला हे तंत्रज्ञान सहज अवगत आहे। त्यामुळे जीमेल बनवणे ही यामधली अडचण ठरू शकत नाही। मित्रांनो, व्हॉइस टायपिंग करायला कोणत्याही खास किंवा महागड्या माईकची आवश्यकता नसते। कोणताही साधा माईक चालतो, इयरफोन किंवा हेडफोनचा माईक सुद्धा चालू शकतो, फक्त उच्चार स्पष्ट करता यायला पाहिजेत। थोड्याशा सवयीने हे सर्व साध्य होते। एकदा का गुगलला आपला आवाज परिचित झाला की संथ चालीत एकाच गतीने बोलले असता व्हॉइस टायपिंग अचूक आणि वेगाने होते। मी हा व्हिडिओ बोया BY-M1 या माईकवर चित्रित केलेला आहे। गुगल कंपनीने हा गुगल डॉक प्रोग्राम 2016 मध्ये विकसित करून जगाला सादर केला। हा मायक्रोसॉफ्ट वर्ड सारखाच वर्ड प्रोसेसर प्रोग्राम आहे आणि याच्यामध्ये केलेले टायपिंग हे सर्व्हरवरती सेव्ह होत असते। ते जर आपल्याला कॉम्प्युटरवरती सेव्ह करायचं असेल तर फाईल मेन्यूमध्ये जाऊन डाउनलोड हा ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला ते वर्ड किंवा PDF किंवा अन्य 5 फॉर्मॅटमध्ये सेव्ह करता येते आणि अशी फाईल आपण कॉम्प्युटरवरती साठवल्यानंतर ती पेनड्राईव्हमध्ये भरून आपण झेरॉक्स सेंटरवर जाऊन तिची प्रिंटआउट काढू शकतो व आपल्याला ते पत्रक हातात उपलब्ध होऊ शकते। गुगल डॉकचे तंत्रज्ञान संपूर्णतः क्लाउड बेस आहे, त्यामुळे आपण जीमेल बनवला की आपल्याला 15 GBची जागा गुगलच्या सर्व्हरवर मोफत वापरायला मिळते। यावरती आपण असंख्य फोटो, असंख्य व्हिडिओ, अनेक पत्रके सहज सेव्ह करून ठेवू शकतो आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून कुठल्याही कॉम्प्युटरवरून ॲक्सेस करू शकतो, त्याच्यामध्ये ती बघू शकतो, एडिट करू शकतो। शिवाय हे एकच पत्रक 2 किंवा 3 व्यक्ती सुद्धा ॲक्सेस करून वाचू शकतात, दुरुस्त्या करू शकतात। हे अतिशय वेगाने विकसित झालेले नवीन तंत्रज्ञान आहे, जे आपल्या जुन्या टायपिस्टला भारी पडणार आहे आणि लवकरच मागे टाकणार आहे। हे तंत्रज्ञान जगामध्ये अतिशय वेगाने पसरणार आहे आणि आमूलाग्र क्रांती घडवून आणणार आहे, हे निश्चितच। मित्रांनो, जगभरातल्या तब्बल 120 भाषांमध्ये व्हॉइस टायपिंग उपलब्ध आहे।
त्यापैकी 99 ह्या मुख्य भाषा असून बाकीच्या 21 भाषा ह्या उपप्रादेशिक भाषा आहेत. आणि ह्या सर्व भाषा गुगल डॉकच्या सर्व्हरवरती गुगलनी टाकून ठेवलेल्या आहेत. भारतातील सर्व प्रमुख भाषा म्हणजेच मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, गुजराती, तामिळी, मल्याळम, आसामी आणि इतर असंख्य भाषा ह्या सर्व भाषांमध्ये आपल्याला टायपिंग करता येते. ही सगळी गुगल गुरुची कृपा आहे आणि गुगल गुरुने आपल्याला दिलेले एक वरदानच आहे. म्हणून आयुष्यभर गुगल गुरुची सेवा करा, गुगल गुरुला प्रसन्न ठेवा आणि यूट्यूब वाहिनीला प्रसन्न ठेवा. या व्हॉइस टायपिंगमुळे जगभरात पुन्हा एकदा नवीन क्रांती वेगाने होणार आहे, हे निश्चितच. आज आपण कुठल्याही कोर्ट कचेरीच्या बाहेर जुनाट टंकलेखन यंत्रे घेऊन बसलेले टायपिस्ट बघतो, परंतु लवकरच हे सर्व चित्र नव्याने पलटणार आहे आणि कोर्ट कचेरींच्या बाजूला दूरवर एसी रूममध्ये वकील आपल्या ऑफिसमध्ये व्हॉइस टंकलेखक बसवणार आहेत आणि त्यांच्याकडून ही कामे वेगाने करून घेतली जाणार आहेत. व्हॉइस टायपिंगचा फायदा म्हणजे एका लेटरवरती वकील आणि टंकलेखक एका वेळी काम करू शकतात. त्याच्यामध्ये बदल वकील सुचवू शकतात आणि एडिट करून आपल्याला पाहिजे तसे पत्र टाईप करून घेऊ शकतात. व्हॉइस टायपिंगचे काम म्हणजेच वाक्टंकलेखन अतिशय वेगाने होते, परंतु यासाठी थोडीशी प्रॅक्टिस करायला लागते. सर्वसाधारणपणे मराठी टायपिस्ट बनण्यासाठी 2 वर्ष 1-1 तासाचा क्लास लावावा लागतो आणि त्यानंतर 3 वर्षे खूप कष्ट मेहनत घेऊन प्रॅक्टिस केली की एक टायपिस्ट तयार होतो आणि त्याला बऱ्यापैकी स्पीड येतो. परंतु वाक्टंकलेखन हे अतिशय वेगात होत असल्यामुळे आपल्या जुनाट टंकलेखनाचे कार्य मागे पडणार आहे आणि सध्याची टायपिंगची मशीन लवकरच निकामी होऊन नव्याने वाक्टंकलेखक जन्माला येणार आहेत. हे व्हॉइस टायपिंग विंडोज 10 आणि 11 मध्ये, मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि एक्सेल या दोन्हीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. त्यासाठी स्पीच रेकग्निशन नावाचा एक वेगळा प्रोग्राम वर्डमध्ये उपलब्ध आहे. गुगल डॉकच्या प्रोग्रामची आवश्यकता लागत नाही. सर्वात गुगल व्हॉइस टायपिंगची महत्त्वाची सुविधा म्हणजे या टंकलेखनावर एकाच वेळी 2 माणसे कामं करून एक लेटर बनवू शकतात, त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतात. वकील टंकलेखकाला काही सुधारणा इन टाईम सुद्धा सांगू शकतो आणि त्या करून घेऊ शकतो आणि हे सर्व काम अतिशय वेगाने निपटले जाते आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून ह्या पत्राला आपण ॲक्सेस करू शकतो. व्हॉइस टायपिंग हे जगामध्ये नव्याने आमूलाग्र क्रांती करणार याबद्दल शंकाच नाही. आपणही थोडीशी जास्त मेहनत घेतली तर आपल्यालाही व्हॉइस टायपिंग अतिशय वेगात करता येते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. व्हॉइस टायपिंगमध्ये व्याकरण शुद्ध व्याकरण चिन्हासहित टायपिंग करायची सुविधा फक्त इंग्लिश भाषेमध्ये सध्या तरी उपलब्ध आहे आणि इतर अनेक भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. हे सध्या दुर्दैव आहे. परंतु तंत्रज्ञानाचा नव्याने विकसित होणारा वेग विचारात घेता आगामी 2 वर्षात ही सुविधा सर्व भाषांमध्ये उपलब्ध होईल याची मला गॅरंटी आहे. मी सध्या स्वतः इंग्रजीमध्ये व्हॉइस टायपिंग करतो. ते कसे करतो ते बघा. प्रथम सगळे टेक्स्ट कागदावरती उतरवून घ्यायचे आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम इत्यादी सर्व चिन्हे, व्याकरणाची चिन्हे त्यामध्ये नंतर इन्सर्ट करता येतात आणि आपल्याला पूर्ण अर्ज व्हॉइस टायपिंगमध्ये करता येतो आणि त्याची प्रिंटआउटही काढता येते. आत्तापर्यंत मी शेकडो अर्ज अशा तऱ्हेने टाईप केलेले आहेत.
आपल्यालाही थोड्याशा मेहनतीने आणि थोडेफार जास्त कष्ट घेऊन ही प्रक्रिया सहज सुलभ शक्य आहे. तरी आपणही कष्ट मेहनत घेऊन या वाकटंकलेखनाचा फायदा घ्यावा अशी माझी इच्छा आहे. मित्रांनो, ज्यांच्या मोबाईलवरती Android 13 किंवा 14 ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ते याच पद्धतीचा वापर करून त्यांच्या मोबाईलवर व्हॉइस टायपिंग करू शकतात. आता वाकटंकलेखनाविषयी आपल्याला पुरेशी माहिती मिळालेलीच आहे. तर आता आपण वळूया आपल्या युद्धभूमीवर म्हणजेच टंकलेखकाकडे. मित्रांनो, व्हिडिओ बघून झाल्यावर बरेच जण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरत आहेत. अर्ध्या जणांनी सुद्धा सबस्क्राईब केलेले नाही. जर सबस्क्राईब करताना आपल्याला साइन अप करायला सांगत असेल तर त्या ठिकाणी आपला जीमेल टाका आणि त्यानंतर पासवर्ड टाका आणि साइन इन करा. त्यानंतर सबस्क्राईबवरती क्लिक करा म्हणजे सबस्क्राईब होईल. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण लाईक, सबस्क्राईब, कॉमेंट आणि शेअर करा. व्हॉइस टायपिंग चालू करण्यासाठी आपले गुगलचे जीमेल अकाउंट साइन इन करायला लागते. त्यात पासवर्ड टाकायला लागतो. त्यानंतर नेक्स्ट हे बटन दाबावे. आपले गुगल अकाउंट व्हेरीफाय करायला लागते. त्याच्यासाठी मोबाईल ओपन करून येस इट इज मी वर क्लिक करायला लागते आणि त्यानंतर विंडोजमध्ये दर्शवलेला अंक मोबाईलवरती निवडायला लागतो. आता आपण गुगलच्या जीमेलमध्ये साइन केलेले आहे त्यामुळे आपल्याला प्रोफाईल फोटो इथे बघायला मिळतो. या चिन्हावरती क्लिक केले असताना आपल्याला माय ड्राईव्हचा पर्याय उपलब्ध होतो. येथे आपल्याला आत्ता आपण टाईप केलेले सर्व डॉक्युमेंट्स बघायला मिळतात. एकदा आपण जीमेल अकाउंट बनवल्यानंतर आपल्याला गुगल 15 GB फ्री स्पेस देते. या 15 GB फ्री स्पेसमध्ये हे सर्व फोटो, आपले फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट, इमेजेस इत्यादी सर्व स्टोअर होते आणि त्या 15 GB स्पेसलाच माय ड्राईव्ह असे म्हणतात. यामध्ये व्हॉइस टायपिंग करण्यासाठी प्लसच्या सिम्बॉलवरती क्लिक करा आणि गुगल डॉकचा पर्याय निवडा आणि बाकीची प्रोसिजर डॉकमध्ये सांगितल्याप्रमाणेच फॉलोअप करा. ड्राईव्हमध्ये सुद्धा आपल्याला व्हॉइस टायपिंग करता येईल. मित्रांनो, जगभरातल्या 120 भाषांमध्ये व्हॉइस टायपिंग करता येते. यामध्ये 99 मुख्य भाषा असून 21 उपमुख्य भाषा आहेत. या सर्व इथे आपल्याला गुगल डॉकच्या सर्व्हरवरती बघायला मिळतात. आफ्रिकन्स, अल्मारिक, अरेबिक अल्जेरिया, इंडोनेशिया, बेंगाली, बल्गेरियन, चायनीज, इंग्लिश, मराठी, हिंदी, जपानी इत्यादी सर्व भाषा मिळून 120 भाषांमध्ये आपल्याला व्हॉइस टायपिंग करता येते. त्यापैकी 99 मुख्य भाषा असून बाकीच्या त्यांच्या उपप्रादेशिक भाषा आहेत. आता या प्रोफाईल फोटोच्या बाजूला हे जे चिन्ह आहे इथे क्लिक केले असता खाली आपल्याला ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये अनेक प्रोग्राम बघायला मिळतात. त्यामध्ये गुगल ड्राईव्ह हा एक प्रोग्राम आहे. ह्या गुगल ड्राईव्हच्या प्रोग्रामवरून सुद्धा आपल्याला व्हॉइस टायपिंग करता येते किंवा खाली स्क्रोल बार सरकवल्यानंतर गुगल डॉक हा प्रोग्राम आपल्याला दिसतो.
डॉक हा त्याचा आयकॉन आपल्याला इथे बघायला मिळतो. ह्यावर डबल क्लिक करावे लागते की गुगल डॉक हा प्रोग्राम ओपन होतो. हा मायक्रोसॉफ्ट वर्ड सारखाच प्रोग्राम आहे. यात सर्व वर्डच्या सर्व फॅसिलिटी दिलेल्या आहेत, परंतु व्हॉइस टायपिंग ही एक एक्स्ट्रा फॅसिलिटी दिलेली आहे. हा एक ऑनलाईन वर्ड प्रोसेसर प्रोग्राम आहे. या ठिकाणी प्लस या आयकॉनवरती क्लिक केले असता नवे डॉक्युमेंट ओपन होते. या ठिकाणी गुगल डॉकच्या या प्रोग्राममध्ये एरियल या फॉन्टवरती क्लिक केले असता आपल्याला इतर अनेक फॉन्ट्स बघायला मिळतात. हा स्क्रोल बार वर खाली करून आपण ते बघू शकतो. सर्वात खाली तळामध्ये वेर्डेना हा आपला मराठी फॉन्ट उपलब्ध आहे. येथे आपण फॉन्टची साईज बदली करू शकतो. येथे आपण फॉन्टचा साईज वाढवू शकतो किंवा कमी पण करू शकतो. या ठिकाणी बोल्ड, इटॅलिक, अंडर कर्सर इत्यादी अनेक ऑप्शन्स आपण सिलेक्ट करू शकतो. नॉर्मल टेक्स्ट या ठिकाणी सिलेक्ट केले असता आपल्याला टायटल, सब टायटल, हेडिंग 1, हेडिंग 2, हेडिंग 3 इत्यादी ऑप्शन्स बघायला मिळतात. या ठिकाणी क्लिक करून आपण झूमिंग करू शकतो. गुगल डॉक प्रोग्राममध्ये आपले डॉक्युमेंट हे आपोआपच सेव्ह होत असते आणि नेटवरती सेव्ह होऊन राहत असते. ते आपल्याला वर्डमध्ये सिलेक्ट करायचे असल्यास फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून डाउनलोड येथे जावे आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड हा ऑप्शन किंवा PDF हा ऑप्शन सिलेक्ट करावा आणि आपल्या कॉम्प्युटरवरती सेव्ह करून घ्यावे. आता हे डाउनलोड या फोल्डरमध्ये डाऊन झालेले आहे. इथे आपण ते क्लिक करून ओपन करून बघू शकतो. या ठिकाणी टूलच्या ऑप्शनवरती क्लिक करायला लागते की खाली एक लढी ओपन होते. त्यामध्ये व्हॉइस टायपिंगवरती क्लिक करावे. आता इथे आपल्याला एक माईकचा आयकॉन दिसायला लागतो. या ठिकाणी डिफॉल्ट लँग्वेज ही इंग्लिश आहे. व्हॉइस टायपिंग हे जगभरातील तब्बल 120 भाषांमध्ये करता येते. या ॲरोवरती क्लिक केले असता आपल्याला या सगळ्या भाषा इथे बघायला मिळतात. भारतातील इंग्लिश, हिंदी, मराठी, पंजाबी, गुजराती, तेलुगू, मल्याळम इत्यादी सर्व भाषांमध्ये आपल्याला व्हॉइस टायपिंग करायला मिळते आणि ह्या तब्बल 120 भाषा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. यात मेन 99 भाषा असून बाकीच्या उपप्रादेशिक भाषा आहेत. या ठिकाणी मराठी आणि हिंदी तळामध्ये आपल्याला बघायला मिळते. एकूण 120 भाषा आहेत. आता आपण मराठीवर क्लिक करूया. आता इथे आपल्याला मराठी भाषा निवडल्याबद्दल मराठी असे दिसते. आता या माईकच्या आयकॉनवरती आपण क्लिक करूया. आता आपण मराठी भाषा सिलेक्ट केलेली आहे आणि व्हॉइस टायपिंग चालू झालेले आहे. इथे मराठी भाषा सिलेक्ट केल्यावर मराठी भाषेत टायपिंग चालू होते आणि आपण बघतच आहात की हे अतिशय वेगाने टाईप होत आहे. या ठिकाणी आता आपण भाषा बदलून बघूया. आता भाषा हिंदी ठेवूया. त्यासाठी माईकच्या आयकॉनवर पुन्हा क्लिक करूया. त्यानंतर हिंदी भाषा सिलेक्ट करूया. या ठिकाणी हिंदीचा आयकॉन आपल्याला बघायला मिळतो कारण आपण हिंदी भाषा निवडलेली आहे. आता माईकच्या
आइकॉनवरती क्लिक करूया। आता अभी हिंदी में वॉइस टाइपिंग चालू हो गया है और ये भी बहुत फास्ट चल रहा है। कुछ कुछ मिस्टेक होती है, वो अपने को एडिटिंग में बदली करना पड़ता है। अभी इंग्लिश भाषा में जाएंगे, उसके लिए फिर से दोबारा माइक आइकॉन पे क्लिक करेंगे। आता इंग्लिश भाषा सिलेक्ट करूया। त्याच्यासाठी स्क्रोल बार पुन्हा वर सरकवत न्या। इंग्लिश युनायटेड स्टेट्स ही भाषा आपण सिलेक्ट करू, त्यामुळे इथे इंग्लिश भाषेचे नाव आपल्याला बघायला मिळते। आता या ठिकाणी माईकच्या आयकॉनवर क्लिक करतो की इंग्लिश व्हॉइस टायपिंग चालू होईल। नाउ इंग्लिश व्हॉइस टायपिंग इज गोइंग ऑन and now it is typing very fastly. You can see the result. In such way, we can type in 99 languages. एकदा गूगलला आपला आवाज माहिती झाला की टायपिंग वेगात होते। या ठिकाणी काही चुका पहिल्यांदा होतात, सरावाने या चुका नाहीशा होतात। थोडासा सराव केल्यावर या चुका नाहीशा होतात। एडिटिंग करून ह्या चुका दुरुस्त करायला लागतात। परंतु फक्त इंग्रजी भाषेमध्ये व्हॉइस कमांड उपलब्ध आहेत। लवकरच त्या इतर भाषातही उपलब्ध होतील व आपल्याला व्याकरण शुद्ध मराठी किंवा हिंदी वेगाने टाइप करणे शक्य होईल। लवकरच ही क्रांती होणार आहे। आता आपल्याला व्हॉइस टायपिंग कसे करायचे ते माहित झाले आहेच। थोडीशी प्रॅक्टिस करून आपण चुका टाळू शकतो आणि आपला टायपिंगचा वेग वाढवू शकतो। आता आपण बघितले की व्हॉइस टायपिंग किती वेगाने आणि अचूक होते। व्हॉइस टायपिंगसाठी गूगलने गूगल डॉक हा स्पेशल प्रोग्राम विकसित केलेला आहे। हा एक ऑनलाइन वर्ड प्रोसेसर आहे। हा हुबेहूब मायक्रोसॉफ्ट वर्ड सारखाच आहे। यात सर्व वर्ड्सच्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत, परंतु एक अतिरिक्त फॅसिलिटी आहे, ती म्हणजे व्हॉइस टायपिंग। या ठिकाणी फाइल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, फॉर्मॅट, टूल्स, एक्सटेन्शन, हेल्प, ॲक्सेसिबिलिटी येतात। हे सगळे मेन्यू आपल्याला बघायला मिळतात। येथे टाइप केलेला मजकूर हा आपोआप सर्व्हरवर सेव्ह होत असतो। तर जर
वर्डमध्ये सेव्ह करायचे असेल तर फाईलवर क्लिक करा. त्यानंतर डाउनलोड येथे जा. त्यानंतर ही जी एक ड्रॉप डाऊन मेन्यूची लिस्ट तयार होते, याच्यामध्ये वर्ड सिलेक्ट करा. यामध्ये ओपन डॉक्युमेंट फॉर्मॅट, रिच टेक्स्ट फॉर्मॅट, PDF फॉर्मॅट, प्लेन टेक्स्ट फॉर्मॅट, वेब पेज HTML झिप फॉर्मॅट, EPUB पब्लिकेशन इत्यादी ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध आहेत. आपण हे लेटर वर्डमध्ये सेव्ह करू शकतो किंवा PDF मध्ये पण सेव्ह करू शकतो. सध्या मी मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये हे सेव्ह करून घेतो. आता हे आपल्याला इथे डाउनलोड झालेले दिसत आहे. ओपन फाईलवर क्लिक केले असता आपल्याला हे बघायला मिळते. ही फाईल आपल्याला डाउनलोड मध्ये बघायला मिळते. या ठिकाणी ही अनटायटल या नावाने सेव्ह झालेली आहे. हे आपल्याला ओपन करून बघता येते. हिला आपण रिनेम करून सेव्ह करून ठेवू शकतो. हिला आता व्हॉइस टायपिंग 1 असे नाव देतो. ही आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा सेव्ह करता येते, परंतु वर्डमध्ये सेव्ह केल्यावर आपल्याला तिच्यामध्ये एडिटिंग करणं शक्य होते. आता आपण टाईप केलेला मजकूर हा आपोआपच सेव्ह होत असतो. हा सेव्ह करायची आवश्यकता नसते. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून हे लेटर दुसऱ्या व्यक्तीला बघता येते आणि एडिट करता येते आणि आपल्याला काही सूचना पण देता येतात आणि त्याला पाहिजे तसे लेटर बनवून घेता येते. हे खूप वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आहे आणि आपल्याला पुरेसा सराव झाल्यावर अचूकपणे टायपिंग होते. त्यासाठी थोडे कष्ट आणि मेहनत घ्यायची जरुरी आहे. एक मराठी टायपिस्ट तयार व्हायला साधारण 3 वर्षे लागतात, परंतु व्हॉइस टायपिंगवर आपण 3 महिने सराव करून चांगली कमांड मिळवू शकतो व अतिशय वेगाने अचूक टायपिंग करू शकतो. हे जगातील तब्बल 120 भाषांमध्ये करता येते. या ठिकाणी आपल्याला सगळी भाषेची लिस्ट बघायला मिळते. इंग्लिश युनायटेड किंगडम, इंग्लिश युनायटेड स्टेट, पोलस्की, पोर्तुगीज, नेपाळी, मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी, तामिळी, आसामी इत्यादी एकूण तब्बल जगातल्या 120 भाषांमध्ये व्हॉइस टायपिंग आपल्याला करता येते. त्यामध्ये 99 ह्या मुख्य भाषा आहेत आणि बाकीच्या त्यांच्या उपप्रादेशिक भाषा आहेत. गुगल डॉकच्या प्रोग्राममध्ये आपल्याला मेक कॉपी हा पण ऑप्शन उपलब्ध आहे. डाउनलोड केले असता आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि PDF ह्या मुख्य फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट सेव्ह करता येते आणि वर्डमध्ये त्याच्यामध्ये
एडिटिंग पण करून घेता येते. मित्रांनो, कसा वाटला आजचा आपला हा व्हिडिओ? आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तसेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. आपल्याला काही शंका असल्यास, प्रॉब्लेम असल्यास कॉमेंटमध्ये विचारा. मी त्या प्रश्नांची उत्तरं जरूर देईनच. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी शेअर करा. बेलच्या चिन्हावर क्लिक करा, म्हणजे सर्वात पहिले आपल्याला माझे व्हिडिओ बघायला मिळतील. बरं, तर मित्रांनो, पुढच्या भागात मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे हाऊ टू डाउनलोड मायक्रोसॉफ्ट ऑफिस LTSC 2021. बाय बाय.